हॅलो एव्हरीवन, मी रोहिणी. माझ्या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. आजचा हा व्हिडिओ स्पेशली त्या सर्व सुंदर स्त्रियांसाठी आहे ज्या 40 प्लस किंवा 50 प्लस वयात आहेत आणि त्यांच्या मनात हा क्वेश्चन कधीतरी नक्कीच येतो. तर या वयात आपण काय घालायचं, कोणते आउटफिट घालायचे आणि हे आपल्याला सूट होईल का? तर लोक काय म्हणतील? सगळ्यात आधी मी एक गोष्ट सांगू इच्छिते. वय वाढणं म्हणजे स्टाईल संपणं नाही. खरं तर 40शी नंतर स्त्री जास्त मॅच्युअर्ड, कॉन्फिडंट आणि क्लासी दिसते. तर फक्त गरज असते योग्य आउटफिट निवडण्याची. आज मी तुम्हाला असे ड्रेस, असे आउटफिट आणि स्टाईल सांगणार आहे ज्यामध्ये तुम्ही ना खूप सिंपल दिसाल, ना की खूप ओव्हर ड्रेस, पण अगदी स्मार्ट, एलिगंट आणि क्लासी दिसाल. हा व्हिडिओ बघताना एक गोष्ट लक्षात ठेवा. आपल्याला कुणासारखं दिसायचं नाही, तर आपल्याला आपलं बेस्ट व्हर्जन व्हायचं आहे. 40 प्लस 50 प्लस वयानंतर शरीरात बरेच बदल होतात. कधी वजन वाढतं, कधी पोटाचा भाग जास्त दिसायला लागतो, कधी आर्म्सवर लूज स्किन येते. हे सगळं अगदी नॅचरल आहे आणि म्हणूनच या वयात कपडे निवडताना कम्फर्ट आणि फिट याला सगळ्यात जास्त इम्पॉर्टन्स द्यायला हवा. सर्वात आधी बोलूया कुर्तीज बद्दल. कुर्ती हा असा आउटफिट आहे जो प्रत्येक वयात छान दिसतो, पण 40शी नंतर स्ट्रेट कट कुर्ती किंवा ए लाईन कुर्ती हा सगळ्यात बेस्ट ऑप्शन आहे. अशा कुर्तीज बॉडीला नीट शेप देतात आणि टमी नीट कव्हर करतात. खूप टाईट कुर्ती किंवा खूप टाईट कपडे घालणं अवॉइड करा. तर जास्त चांगले थोडी लूज आणि वेल फिटेड कुर्ती या वयात परफेक्ट दिसते. कॉटन, रेयॉन किंवा लिनन फॅब्रिक असेल तर दिवसभर घातल्यावरही थकवा येत नाही किंवा जाणवत नाही. कुर्ती सोबत तुम्ही प्लाझो किंवा स्ट्रेट पॅन्ट घातल्या तर लुक अजूनच क्लासी दिसतो. प्लाझो या खूप फ्लावी असतात, त्यामुळे चालताना एक नॅचरल ग्रेस दिसते. स्ट्रेट पॅन्ट उंच दिसतात आणि बॉडी प्रपोर्शन बॅलन्स दिसते. आता आपण अनारकली बद्दल बोलूया. अनारकली म्हणजे वयाचं बंधन नसलेला आउटफिट. 40 प्लस किंवा 50 प्लस मध्ये अनारकली घातली तर ती खूपच रॉयल आणि ग्रेसफुल दिसते. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची, खूप हेवी एम्ब्रॉयडरी नको. सिंपल अनारकली सॉफ्ट कलर मध्ये लाईट दुपट्टा सोबत घातला तर फंक्शन असो किंवा पूजा असो किंवा फॅमिली गॅदरिंग असो, तुमचा लुक अगदी एलिगंट दिसतो. आता आपण बोलूया साडीबद्दल. साडी हा भारतीय स्त्रीचा आत्मा आहे, पण 40 प्लस नंतर साडीची निवड खूप थॉटफुली केली पाहिजे. खूप सिल्क साडी किंवा खूप हेवी साडी ऐवजी सॉफ्ट कॉटन, लिनन, शिपॉन किंवा जॉर्जेट साड्या चूज केल्या तर साडी सांभाळायलाही इझी जाते आणि दिसायलाही लाईट वाटते. ब्लाऊज हा साडीचा सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट आहे. या वयात डीप नेक किंवा स्लीवलेस ब्लाऊज अवॉइड केले तर लुक जास्त क्लासी दिसतो. बोट नेक, राऊंड नेक किंवा एल्बो लेंथ स्लीव्ज असलेले ब्लाऊज हा 40 प्लस महिलांसाठी परफेक्ट चॉईस आहे. साडी ड्रेप करताना प्लेट्स नीट ठेवल्या आणि पल्लू फार जास्त हेवी न ठेवता सिंपल ठेवला तर तुमचं पोश्चर आणखीनच कॉन्फिडंट दिसते. त्याचप्रमाणे आजकाल कोऑर्ड सेट देखील खूप जास्त ट्रेंड मध्ये आहेत आणि खरं सांगायचं तर 40 प्लस 50 प्लस महिलांवर कोऑर्ड सेट खूप स्मार्ट दिसतात. मॅचिंग टॉप आणि बॉटम असल्यामुळे ड्रेसअप करायला वेळ लागत नाही आणि लुक एकदम पॉलिश दिसतो. फेंट कलर, न्यूट्रल कलर असे ऑलिव्ह ग्रीन, नेव्ही ब्ल्यू या वयात खूप रिच वाटतात. हे कलर खूप लाऊड पिंक किंवा डार्क नाही तर सॉफ्ट शेड निवडा. यात मॅच्युरिटी आणि एलिगन्स दोन्ही दिसून येतात. ड्रेस घालताना ऍक्सेसरीज सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे. खूप हेवी ज्वेलरी ऐवजी एक क्लासी पेंडेंट, मीडियम साईज इयरिंग्स आणि सिंपल बँगल्स हे सगळं मिळून एक बॅलन्स लुक तयार करतं. त्यानंतर फुटवेअर. आता फुटवेअर सुद्धा तितक्याच इम्पॉर्टंट असतात. खूप हाय हील ऐवजी ब्लॉक हील किंवा कम्फर्टेबल सँडेल हे ना की फक्त चालायला इझी असतात, तर तुमचा कॉन्फिडन्स ही वाढवतात. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे तुमची स्माईल आणि तुमचा कॉन्फिडन्स हे कोणत्याही आउटफिट पेक्षा जास्त सुंदर असतं.
40+ 50+ म्हणजे आयुष्याचा सगळ्यात सुंदर टप्पा असतो. या वयात तुम्हाला कुणाला इम्प्रेस करायचं नसतं, फक्त स्वतःला हॅप्पी ठेवायचं असतं. योग्य कपडे घाला, स्वतःवर प्रेम करा आणि लक्षात ठेवा, स्टायलिश दिसायला वय अडथळा नाही. कॉन्फिडन्स हीच खरी फॅशन आहे. तर फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये मी जे काही आउटफिट तुम्हाला सांगितले आहे, तुम्ही जर 40+ 50+ असाल आणि कन्फ्यूज असाल की कुठले आउटफिट वेअर करायला हवे, कुठले आउटफिट माझ्यावर सुंदर दिसतील, तर मी जे काही आउटफिट तुम्हाला सांगितले आहे तशा प्रकारे ते नक्की फॉलो करा. तर तुमचा लुक क्लासी, स्टायलिश आणि एक स्वतःमध्येच तुम्हाला कॉन्फिडंट फील होईल. त्यामुळे या टिप्स नक्की फॉलो करा. आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. आजचा व्हिडिओ हा तुम्हाला कसा वाटला? आजचा व्हिडिओ जर तुम्हाला हेल्पफुल वाटला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा आणि तिथे जे बेल आयकॉन आहे ते प्रेस करा, जेणेकरून जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा त्याचे नोटिफिकेशन हे सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला येईल. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. थँक यू एव्हरीवन.